घोडके, लवजियात संघर्ष समिती महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष, तसेच अखिल भारतीय संत कमिटी सदस्य, आम्ही हिंदुत्वावर काम करत असतो। आज अतिशय गहन असा आणि महत्त्वाच्या विषयावरती मी या ठिकाणी बोलत आहे। मी जे काही मीडियावरती पाहिलं, जे काही मला समजलं, JDC बिटको मुक्तिधाम या ठिकाणचं जे मंदिर आहे, ज्या ठिकाणी जे काही भक्ती निवास आहे, या ठिकाणचा जो काही भ्रष्टाचार म्हणजे जो मी व्हिडिओद्वारे पाहिला तो अतिशय भयानक असा आहे। त्या ठिकाणचे कर्मचारी असतील, त्या ठिकाणचे गुरुजी असतील, त्या ठिकाणचे जे शिष्य असतील, म्हणजे जर का अशा प्रकारे जर का मंदिरांवरती जर का भ्रष्टाचार जर का चालू असेल तर खऱ्या अर्थाने समाजाने पैसे तरी कशासाठी टाकावे ह्या विचारावरती आम्ही पोहोचलेलो आहोत। आणि आपण लाखोच्या, आपल्याला वाटतं मी रुपया टाकला, 10 रुपये टाकले, पण तिथं करोडो रुपये जमा होतात। मी जे काही डोळ्यांनी आज पाहिलं त्याच्यावरती मी तुम्हाला सांगतो का ती जो संस्था आहे ती संस्था सर्व समाजासाठी आहे, ती चॅरिटेबल संस्था आहे। त्या संस्थेवरती एकाच घरातले लोक तिथं बसलेले आहे आणि कालच्या याच्यामध्ये तेथील जो काही मी पैसे मोजताना पाहिलं, आपण कुठल्याही संस्था असो, चॅरिटेबल ट्रस्ट, साईबाबा संस्थान असेल, बालाजी असेल, त्या ठिकाणी तिथं 2 रुपये जरी येत असेल तरी ते जेव्हा पैसे मोजायचे असतात त्या टायमाला तिथं कॅमेरे असतात, धर्मदाय आयुक्ताचा एक माणूस तिथं एक बघायला असतो। परंतु इथं 60 लाख रुपयाचा म्हणजे 60 लाख रुपये जमा होतात असं एक वक्तव्य त्या ठिकाणी जेव्हा ऐकलं, मग ते 60 लाख जमा हो किंवा किती पण जमा हो, परंतु ते पैसे जसं काही माझ्या स्वतःच्या मालकीचे आहे आणि ते घरी घेऊन जाणार आहे, मग सरकार करतं काय? बरं, पोलीस स्टेशनला याची तक्रार देण्यात आली, धर्मदाय आयुक्तांना त्याची तक्रार देण्यात आली। मग आता हे पैसे खाऊन जातील, जमिनी घेतील, प्रॉपर्ट्या घेतील, तेव्हा धर्मदाय आयुक्त येतील किंवा धर्मदाय आयुक्त बदलले जातील, तोपर्यंत हे म्हातारे होतील आणि पैसे खाल्ल्यानंतर काहीच नाही। आणि म्हणून या गोष्टीचा मी निस्ताच या मंदिराबद्दलच नाही बोलत आहे, तर कुठल्याही मंदिरा संदर्भामध्ये अशा ज्या गोष्टी घडत आहे याचा निश्चितच सरकारने विचार करावा आणि याच्यावरती आम्ही तात्काळपणे त्या ठिकाणी उपोषणात बसत आहे। मी गजी घोडके स्वतः या ठिकाणी सांगतो का हे जो काही आहे यांच्यावरती कायदेशीर कारवाई होऊन ते पैसे पण दिसतात, ते म्हणजे डोळ्यासमोर लोकांचे पैसे तुम्ही खात आहात, सरकारला त्याची माहिती देत आहोत, तरी सुद्धा काहीच होत नसेल तर यांच्यावरती तात्काळपणे फौजदारी गुन्हा 420चा गुन्हा दाखल होऊन यांना तात्काळपणे अटक करावी। आणि आपण जशी एखादी गाडी असेल, एखादी वस्तू असेल, त्याच्यावर दरोडा टाकला असेल आणि ते दरोडाची केस यांच्यावर टाकण्यात यावी, याच्या अगोदरचा हिशोब यांच्याकडून काढण्यात यावा, याची रिकव्हरी करण्यात यावी। कारण जेणेकरून आपण याला म्हणता येईल का एखादा सायकल चोर, आता काल साहेबांकडे एकाला धरलं तर त्याच्यामध्ये 50 गाड्या पकडल्या गेल्या, म्हणजे गाडी चोरली एक, कळालं एक, परंतु जेव्हा त्याला धरलं तेव्हा 50 पकडल्या गेल्या। त्या संदर्भामध्ये यांना जर का आज पकडलं, यांनी जर का दरोड्याचा गुन्हा दाखल केला तर मागचे करोडो रुपये आपल्याला भेटतील आणि ते समाज उपयोगी ते पैसे वापरावे अशी माझी मागणी आहे। आम्ही यासाठी सर्वांशी बोलून त्या ठिकाणी तात्काळपणे यांच्यावरती कसा गुन्हा दाखल होईल या संदर्भामध्ये आम्ही उपोषणाची सुद्धा तयारी करतो। मी गजी घोडके आत्मदानाचा सुद्धा इशारा देतो। जय श्रीराम।